खूप साऱ्या मुलांचे मला इन्स्टावरती DMs येत असतात की दादा 12वी आणि MHTCT दोघांना सायमल्टेनियसली बॅलन्स कसं करायचं. तर ह्याचवरती एक पूर्ण फुल फ्लेज टॉपिक मी घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की क्लास 12th HSC बोर्ड आणि MHTCT एक्झाम या दोघांना एकत्र कसं हँडल करायचं, कोणत्या तुम्ही मिस्टेक करू शकता या दोन्हींना हँडल करत असताना, कोणत्या अशा गोष्टी आहेत जो एखादा टॉपर आपल्या अभ्यासामध्ये वापरतो, त्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्यासोबत आज एक अशी स्टुडंट आहे जिने आपल्या क्लास 12thमध्ये PCM MHTCETमध्ये 96% गेन केले होते आणि त्यासोबत PCB MHTCETमध्ये तिने 97% मिळवले होते. त्यासोबत HSCमध्ये फुल ऑन PCMB हा पूर्ण ग्रुप तिने घेतला होता आणि एक चांगला स्कोअर बोर्ड्समध्ये सिक्युअर केला होता. तर आय वेलकम आर्या साळगावकर टू दी पॉडकास्ट. आज मी एक्सपेक्ट करतो की तू आमच्या मुलांना जी पण तुझ्या एज्युकेशन लाईफमध्ये क्लास 12च्या लाईफची जी पण जर्नी असेल ती तू मुलांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांगशील. ओके, शुअर. हॅलो. येस, इंट्रोडक्शन दे पहिलं तुझं. हॅलो, मी आर्या साळगावकर आणि मी आता करंटली थर्ड इयर BSc सायकॉलॉजीची डिग्री घेते आहे. आणि जसं प्रणूने इंट्रोड्यूस करून दिलं, माझे स्कोर्स 12thमध्ये होते. सो या, मी सायकॉलॉजी स्टुडंट आहे आता. ओके, तर पहिला माझा क्वेश्चन हा आहे की मला खूप सारे DMs येत असतात की एक क्लास 12ची जर्नी ही सुरुवातीपासून कशी असली पाहिजे विथ रिस्पेक्ट टू आपण क्लास 12th पण बॅलन्स करतो आहे आणि MHTCET पण बॅलन्स करतो आहे. तर तुझा रोडमॅप कसा होता या पूर्ण जर्नीमध्ये? ओके, सो ऑनेस्टली सांगायचं तर माझा रोडमॅप थोडासा कॉम्प्लिकेटेड होता ॲट द स्टार्टिंग, बिकॉज मी त्यावेळी JEE आणि नीट मेजरली फोकस करत होते. सो मी स्टार्ट केलेलं माझं प्रेपरेशन विथ JEE, बट हे मला सांगावंसं वाटतं की वी शू हॅव टू बी व्हेरी क्लिअर पहिल्यांदाच की आपल्याला JEEला फोकस करायचा आहे की CETला फोकस करायचा आहे, बिकॉज दोन्ही एक्झाम्सचा जो पॅटर्न आहे आणि ते ज्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करतात त्या खूप वेगळ्या आहेत. सो मेक शुअर की आपण डिसाईड करतो प्री हँड की आपण JEEला फोकस करतोय का CETला. सो सुरुवातीला माझा JEEला फोकस होता आणि मी JEEचे अटेम्प्ट दिलेत मोस्टली. तो मी माझं जर्नी स्टार्ट करताना माझे क्लासेस, मी कोचिंग क्लासेसला ऑप्ट केलं होतं. तर माझा जर्नी तसं 11th पासून सुरू झालेलं आणि माझे बुक्स वगैरे म्हणशील किंवा मटेरियल मी सगळं JEEचं यूज केलेलं आणि JEEसाठी प्रिपरेशन केलेलं. टॉकिंग अबाउट CET आणि बोर्ड्स, मी जेव्हा 12thमध्ये आले तेव्हा मी खूप जास्त सिरियस झाले की ओके, बोर्ड्समध्ये सिरियस व्हायला हवं आहे आता. सो मी कोचिंग क्लासेसपेक्षा जास्त मी कॉलेज अटेंड करायला लागले रेग्युलरली. 11thमध्ये मी कॉलेज अटेंड नाही करायचं आहे, पण 12thमध्ये मी रेग्युलरली कॉलेज अटेंड करायला सुरू केलं. तेव्हा पण इन लाईक द बिगिनिंग ऑफ 12th, म्हणजे जेव्हा द मोमेंट 11th चे एक्झाम झाले, मी सुरुवातीला पूर्ण फोकस जो होता माझा हा MHTCETवरती, मग JEE आणि साईड बाय साईड CETला सुरू केलेला. नॉट टॉकिंग अबाउट, जर तू विचारत असेल की CET आणि बोर्ड्स कसे हँडल करायचे, तर ऑब्व्हियसली स्टार्ट विथ CET आणि CETवर पूर्ण फोकस असला पाहिजे. किंवा कन्सेप्शलायझेशन जे आपण म्हणतो पहिलं, की जे पण आपल्याला चॅप्टर्स आहेत, जे युनिट्स आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये, त्याचे जे कन्सेप्ट्स आहेत ते सगळ्यात पहिलं आपले खूप स्ट्रॉंग आपण करायला पाहिजे. म्हणजे मी ऑनेस्टली सांगू याबद्दल तर माझा पहिला फोकस हाच होता की टेक्स्टबुक वाचायचं आणि जे कन्सेप्ट्स आहेत ते पूर्ण क्लिअर करायचे. तो बेसिकली मी NCERT वाचायचे. यू कॅन ऑल्सो गो फॉर महाराष्ट्राचे टेक्स्टबुक फॉर CET. आणि टेक्स्टबुक वाचून कन्सेप्ट एवढा क्लिअर असायला पाहिजेत की लेट्स से उद्या एका छोट्या मुलाला जर तुम्हाला ते कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगायचे असतील तर तुम्हाला तेवढ्या सिम्पल लँग्वेजमध्ये ते कन्सेप्ट एक्सप्लेन करायला आले पाहिजेत, तरच ते इतकं क्लिअर होतं की तुम्हाला ते कन्सेप्ट येतात. आणि जेव्हा कन्सेप्ट फिक्स होतात ना, त्यानंतर मग एक्झाम कुठली पण असू दे, मग त्याचे तुम्ही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता अँड देन यू कॅन केटर टू स्पेसिफिक नीड्स ऑफ द एक्झाम. पण मेन फोकस कन्सेप्टवर, म्हणजे 80% एफर्ट जे असतात ते तुमचे असतात आणि 20% जे तुम्ही कॉलेजमध्ये शिकता ते. हां, कॉलेजमध्ये ऍक्च्युली डिपेंड राहूच नये असं मला वाटतं. मोस्टली आपल्या स्वतःच्या एफर्ट्सवर, किंवा जर तुम्ही कोचिंग क्लासेससाठी जात असाल मोस्टली, तर ते तुम्हाला जर फोकसने शिकवत असतील, तुमचं CETसाठी प्रिपरेशन करत असतील तर ते करावं. आणि मग अलॉंग द साईड जेव्हा तुमचे बोर्ड्स येतील, ऍक्च्युली ठीक आहे, जेव्हा बोर्डचा फॉर्म भरतो आपण 4 महिन्या आधी आपण फॉर्म भरतो,
त्याच्यानंतर आपण 1-2 महिने आधी वगैरे बोर्ड्सचे जे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायचे असतात त्याचं आपण प्रॅक्टिस करू शकतो. आणि जसं मी सांगितलं तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला एक्झामसाठी डिटेल्ड आन्सर लिहिताना तेव्हा जास्त प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. थोडंसं बाय हार्ट करावं लागतं बट ते 2 महिने आधी तुम्ही त्याच्यावर फोकस करा. जास्त बोर्ड्सवरती फोकस करून उपयोग नाही. आपल्याला माहिती आहे ना क्रायटेरिया 75%, तेवढे बोर्ड्सला झाले की बस, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर जास्त फोकस करायची गरज नाहीये. बाकी सीईटीवर आपला फोकस असायला. ओके, तू कोचिंगचा एक पॉईंट मध्ये घेतलेला, तर कोचिंग किती इम्पॉर्टंट आहे? कोचिंग घेतलीच पाहिजे का की क्लास 12 मध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर? तू सीईटी म्हणतोस की बोर्ड मध्ये? दोन्ही पण, MHT CET आणि बोर्ड याच्यामध्ये जर तुला चांगला स्कोर करायचा एखाद्या स्टुडंटला तर त्याला कोचिंग घेतलीच पाहिजे का की विदाऊट कोचिंग पण तो एक चांगला स्कोर करू शकतो? बोर्डसाठी मला पर्सनली वाटतं कोचिंगची काही गरज नाहीये. जर तुमचं लेट्स से सीईटीसाठी तुम्ही कोचिंग घेताय तर त्याच्यात कन्सेप्ट क्लिअर होतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम दॅट बोर्डसाठी थोडंसं डेरिव्हेशन्स प्रॉपर माहीत असणं किंवा ते स्टेप बाय स्टेप आन्सर्स लिहिणं माहीत पाहिजे. सो ते आपलं क्लासेसमध्ये कॉलेजमध्ये होऊन जातं किंवा आपण स्वतः करू शकतो. बोर्डसाठी तर मला नाही वाटत पर्सनली कोचिंग पाहिजे. बट सीईटीसाठी आता डिपेंड करतं पर्सनली. आता मी ऑनेस्टली सांगू तर एक टाइम पिरियड असा पण होता जेव्हा मी नाही कोचिंग करायचे, नाही मी कॉलेजला रेग्युलरली जायचे, मी स्वतःच सगळा अभ्यास स्वतः घेतला. बट खूप टफ असतं ते, म्हणजे त्याच्यात कन्सिस्टन्सी, त्याच्यात पर्सिव्हिरन्स दाखवणं खूप जास्त टफ असतं. बिकॉज काय होतं की एकतर आता सोशल मीडियावर खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला अट्रॅक्ट करत राहणार की आम्ही जास्त चांगलं शिकवतो, आम्ही जास्त चांगलं शिकवतो. अनटिल अँड अनलेस यू आर कमिटेड टू अ स्पेसिफिक कोचिंग तुमचं एक कन्सिस्टन्सी राहणार नाही. सो त्यासाठी तुम्ही कोचिंग लावायला पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्हाला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे की नाही माझं परफेक्ट मला पाथवे माहिती आहे काय करायचं आणि मी करू शकतो, तर कोचिंगची गरज नाही असं आपण म्हणू शकतो. स्टील डाऊट सॉल्व्हिंग वगैरे हे गोष्टी येतात. बट अपार्ट फ्रॉम दॅट कन्सिस्टन्सी पाहिजे तर आपण कोचिंगसाठी ऑप्ट करायला हवं. राईट, आपली रेग्युलरिटी मेंटेन राहते. हां, रेग्युलरिटी मेंटेन, पण ॲट द एंड ऑफ द डे आपल्या स्वतःच्या एफर्ट्सवरच आहे. तर HSC आणि MHT CET या दोघांना एकत्र फेस करत असताना तुला असे कोणते चॅलेंजेस आले किंवा तू मुलांना काय सांगशील की काय अशा गोष्टी असू शकतात की तुम्हाला डिफरन्शिएट करू शकतात तुम्ही MHT CET आणि बोर्ड्समध्ये, किंवा काय अशा मिस्टेक्स असू शकतात जे मुलं करू शकतात इथे? ओके, मिस्टेक्समध्ये पहिलं तर ऑब्व्हियसली कन्सेप्ट क्लिअर नसणं. की आपण काय होतं सुरुवातीला CET फोकस करायचं असेल तर आपल्याला वाटतं फॉर्म्युलाज अप्लाय केले की आन्सर्स येतात तर हे सॉर्टेड आहे. बट ते खूप सरफेस लेवल अभ्यास झाला तो. दॅट डझंट मेक सेन्स. तुमच्या नॉलेजमध्ये काहीच भर पडत नाहीये. तुम्ही कन्सेप्ट एकदा क्लिअर केले ना की तुम्हाला दोन्हीकडे हेल्प होते, तुमचे प्रॉब्लेम्स व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातात आणि तुम्हाला बोर्डसाठी पण खूप चांगले आन्सर स्वतःच्या ओन वर्ड्समध्ये लिहिता येतात. सो ते एक मिस्टेक नाही करायला हवी. आणि मिस्टेक्सचं म्हणायचं तर ओके, खूप साऱ्या मटेरियल माझ्या वेळी असं झालेलं की मला माझे कोणी सिनियर्सनी दिलं, हे नाही दिलं, त्यांना, तर माझ्याकडे खूप मटेरियल होतं. मोस्ट ऑफ इट वॉज अनटच्ड की मी ओपन पण केलं नसणार मोस्ट ऑफ इट. तर असं नाही असायला पाहिजे. आपण जेव्हा बुक्स आणि मटेरियल्स बद्दल बोलतो तर आपण खूप स्पेसिफिक एक बुक आपल्याला वाटलं ना की हे चांगलं आहे, मग त्यालाच आपण स्टिक टू राहायचं आणि ते पूर्ण कम्प्लीट करायचं. मग ते बुक की ह्याच्यातलं थोडंसं केलं, त्याच्यातलं थोडं केलं, कुठल्या तरी कोचिंगचे कुठल्या तरी PYQs घेऊन आणलं, किंवा असं स्केटर्ड नाही असायला पाहिजे. जास्त कन्सिस्टन्सी जास्त इम्पॉर्टंट. मुलं HC वर्मा घेतात, वेगवेगळ्या स्टँडर्ड बुक घेतात. HC वर्मा घेतात, मग ते सॉल्व्ह नाही झालं की मग लगेच स्विच करून टाकायचं नाही असायला पाहिजे. जर तू पुढे म्हणजे आपण बोलू ते बुक्स बद्दल सुद्धा कोणते बुक्स आहेत चांगले त्याच्याबद्दल. आणि मिस्टेक्स बाकी काय नाही. बट बोर्डसाठी तेच मी सांगितलं, ते लास्ट ते काही महिने आपण जर बोर्ड्सवर फोकस केलं तर बोर्ड्स होऊन जातं. त्याच्यावरती जास्त फोकस करून इथे इग्नोर करण्यात काही हे नाही आहे. हां, अजून एक मिस्टेक मे बी असू शकते की एक्झाम जशी CET आहे तर त्याचं जे टाइम जसं आहे त्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला म्हणजे आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे की मला पहिलं मॅथ्स करायचं आहे का पहिलं फिजिक्स सॉल्व्ह घ्यायचं आहे की पहिलं केमिस्ट्री सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. जो तुमचा स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट आहे तो पहिला सॉल्व्ह करून घेणं, त्याच्यानंतर बाकीच्या सब्जेक्टकडे जाणं, हे सगळे स्ट्रॅटेजीज आधी प्री हँड आपण करून गेलं. सो त्याच्यासाठी आपण जेव्हा मॉक टेस्ट घेतो, जर मॉक टेस्ट खरं तर घ्यायला हवेत आधीच्या काही 2 महिन्यामध्ये. मिस्टेक असू शकते मुलांची, मॉक टेस्ट लावतच नाही किंवा लावलं तरी ऑनेस्ट नसतात बरेचदा. म्हणजे आहेत माझे फ्रेंड्स की ऑनेस्ट तेव्हा नसावं आणि मग नंतर लास्ट मिनिट रिझल्ट येतात तेव्हा कळतं अरे
बरोबर, वेअर डू आय बरोबर. स्टँड. मग तेव्हा खूप ऑनेस्टली टाइम फ्रेम मध्येच एखादा पेपर किंवा मॉक टेस्ट देणं तेव्हा आपल्याला समजतं. आणि हां, अजून एक मला आठवलं की मॉक टेस्ट दिल्यानंतर कमी मार्क्स भेटले, मग आता मला वाईट वाटतं, आता काय करू, किंवा मग दुसरी मॉक टेस्ट देऊया, अजून देऊया, त्यात काहीच पॉईंट नाहीये. Right. 3-4च मॉक टेस्ट जरी दिले तरी पण त्या 3 मॉक टेस्ट मध्ये मी कुठे कमी पडली आहे, माझा टाइम कमी आहे का, माझा कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत का, मला सिली मिस्टेक्स होत आहेत, Right. हे आयडेंटिफाय करून आपल्या वीक पॉईंट्स वरती काम करायला पाहिजे. ओके, सो आपण असं म्हणू शकतो की सायकोलॉजी लँग्वेजमध्ये की शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शन कडे जाऊ नका तुम्ही. मॉक टेस्ट मध्ये चीटिंग करून स्कोर नका करू. एंड मोमेंटला तुम्हीच फसणार हा, आहे तुम्हीच फसणार आहे. आता आपण असं इमॅजिन करूया की मुलांनी सगळा 12वीचा अभ्यास 1 जूनपासून चालू केला आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे, MST CET पण सोबत घेऊन चालले आहेत आणि शेवटचे 6 महिने राहिलेत अभ्यासासाठी. तर त्यांचा त्या शेवटच्या 6 महिन्यातला प्रत्येक प्रोडक्टिव्ह डे कसा असला पाहिजे? ओके, ऑब्व्हियसली डिपेंड करतं तुमच्या पर्सनल. आता हे पण मला थोडंसं वाटतं की जास्त व्हिडिओज वगैरे बघून थोडंसं आपण स्वतःचं हे तसं त्या प्रकारे नाही करायला पाहिजे. आपल्याला स्वतःला आपण बघायला पाहिजे की काय सूट करतं मला, कसं रुटीन. Right. काही लोक काय करतात की स्वतःला उगाच फोर्स करतात की नाही सकाळी उठायलाच हवं, मला सकाळी उठून बसायलाच पाहिजे. ते नाही झालं की मग अजून स्ट्रेस वाढतो की अरे मला होत का नाही, मला सकाळी उठायलाच होत नाही. सो आपल्याला जसं जे सुटेबल वाटतं. सो माझं थोडंसं रुटीन होतं की मला रात्री जागरण करायची जास्त सवय. सो माझा अभ्यास तसा थोडा शिफ्ट व्हायचा. मग सकाळी थोडंसं कॉलेजच्या आधी थोडं लवकर, इफ मोस्ट ऑफ द ऑडियन्स असा आहे जो कॉलेजला रेग्युलरली जातो, तर कॉलेजचा थोडा आवर्स आधी उठून थोडंसं आधी लवकर उठून सकाळी उठून आपण मोस्टली जे खूप कॉम्प्लेक्स आहे, काही डेरिव्हेशन किंवा इंटिग्रेशन्स वगैरे आहेत, सो अशा गोष्टी आपण मे बी सॉल्व्ह करू शकतो. कॉलेजला मे बी जाऊन आलो, त्याच्यानंतर परत आल्यानंतर जर इफ से सिलेबस राहिला असेल काही करायचा, तर मग ते जे काही आपले कन्सेप्ट असतील आणि चॅप्टर्स असतील ते फटाफट कव्हर अप करून आणि मग संध्याकाळी PYQs वगैरे सॉल्व्ह करणं होऊ शकतं. बट खूप मॅन्डेटरी आहे एक स्टेप जी 6 महिने काय जेव्हा जेव्हा आपण शिकतो तेव्हापासूनच फॉलो करायला हवी, की झोपायला जायच्या आधी आपण ते फॉर्म्युला शीट्स जे बनवून ठेवायला हवे. जसं जसं आपण शिकत जातो ना एक एक चॅप्टर, तेव्हाच एक फॉर्म्युला शीट्स बनवायच्या, की एक शीट आहे त्याच्यावर इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युलाज आहेत, ठीक आहे. मग ते आपल्या ना बेडच्या बाजूला एक वॉल असेल तिथे स्टिक करून ठेवायचं. आणि हे बऱ्याचदा सांगितलं जातं बट खूप लोक नाही फॉलो करत, पण हे ट्रस्ट मी खूप इफेक्टिव्ह आहे. माझ्या बेडमध्ये अजून पण माझ्या रूममध्ये तेच फॉर्म्युला शीट्स आहेत ऍक्च्युली, ज्याच्यावर सगळे फॉर्म्युलाज आहेत. आणि रोज रात्री मग झोपायला जाताना ना एकदा यू रिवाइज की काय काय, मे बी तुम्ही केमिस्ट्रीचं ॲटॉमिक टेबल पूर्ण ड्रॉ करून किंवा चार्ट त्याचा लावू शकता आणि यू रिवाइज वन ऑफ दी एनिथिंग, की एकदा इंटिग्रेशन केलं, एकदा केमिस्ट्रीचं काहीतरी रिवाइज केलं, सो दॅट यू कॅन डू. त्याने काय होतं, मेमरायझेशन चांगलं होतं. कदाचित असं झालं तर मुलाकडनं एखादा दिवस अभ्यास करायचा स्किप झाला, भले काही कारण असू शकतं त्याच्यासाठी, तो आजारी आहे, तो कुठेतरी गेलाय, तर अशा वेळी बॅकलॉग क्लिअर होतं. तर तेव्हा काय करावं? किंवा शेवटचे 6 महिने राहिले आणि खूपच लोड आहे अभ्यासाचा आणि त्याच्यामध्ये असं पण होऊ शकतं एखादा अभ्यास करणाऱ्याला की माझा बॅकलॉग खूप वाढलाय, तर त्या मुलाने काय करावं? ओके, आता हे थोडंसं म्हणजे मी माझं पर्सनली सांगते. ओके, मे बी काही लोकांना पटणार पण नाही, बट मी काय केलं होतं की थोडंसं मला पण स्ट्रेस झालेलं की अरे काहीतरी खूप राहिलंय करायचं मे बी, किंवा मे बी झालंय पण कन्सेप्ट पण थोडंसं क्लिअर नाही किंवा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले नाही, तर ना एक ॲक्सिस, एक ग्राफ येतो, तो वाय आणि एक्स ॲक्सिस. तो ऑन वन ॲक्सिस यू प्लॉट असे टॉपिक्स ज्यांचं जास्त वेटेज आहे, वेटेज वाईज जास्त वेटेज आणि कमी वेटेज, आणि ऑन वन ॲक्सिस यू प्लॉट की कुठला एक युनिट आहे ज्याला खूप टाइम द्यायला लागतो, खूप टाइम कन्झ्युमिंग आहे आणि लेस टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि मग तुम्ही असं ग्राफ बनवता आणि मग काय तुला एका मग क्वाड्र म्हणजे एका ह्याच्यात असतं की द टॉपिक्स विच हॅज हाय वेटेज अँड कन्झ्युम लेस टाइम. ओके, असे जे टॉपिक्स असतात ना, म्हणजे ते तुला माहिती आहे फिजिक्सच्या एंडला येतात, ॲटॉमिक नंबर, हे सेमीकंडक्टर्स वगैरे, हे गोष्टी ना फटाफट करून घ्यायचं अशा टाइमला जेव्हा आपल्याला वाटतं खूप प्रेशर आहे आपल्यावर आणि आपला खूप बॅकलॉग राहिला. ह्या गोष्टी पहिले असे टॉपिक्स करून घ्यायच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये. त्याने काय होतं, ते कमी टाइम कन्झ्युमिंग असतात, एक्झाममध्ये त्यांचं वेटेज पण जास्त असतं आणि ते झाल्यामुळे आपल्याला थोडा कॉन्फिडन्स वाढायला लागतो की ओके माझं काहीतरी होतंय आता थोडं. सो ते आपण हे लास्ट 6 मंथ्स, जर तुम्ही सुरुवातीपासून नीट करत असाल तर पहिले ऑब्व्हियसली तुम्हाला हाय वेटेज आणि जे टफ टॉपिक्स आहेत त्याच्यावर फोकस करायला हवा. पण जर तू विचारलंस की एकदम लास्ट मोमेंट आलाय आणि आता काय, हे आपण करू शकतो.
जेव्हा तू तुझं प्रिपरेशन करत होती तेव्हा तू मॉक टेस्ट वगैरे द्यायची, कधी कधी तुझा स्कोर कमी पण झाला असेल एखाद्या मॉक टेस्टमध्ये, तर तू स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करायची किंवा तुझी स्ट्रॅटेजी काय असायची त्यावेळी? ओके, सो बेसिकली 2 फॅक्टर्स येतात. इमोशनल फॅक्टर येतो आणि एक प्रॅक्टिकल फॅक्टर येतो. सो 2 फॅक्टर्स येतात. सो बघ, इमोशनली ऑब्व्हियसली थोडंसं वाईट वाटतं की अरे स्कोर्स कमी येतात एवढा एफर्ट्स देऊन सुद्धा. सो आपलं हे समजायला पाहिजे की मे बी मी फेल नाही होते इथे. इट्स जस्ट दॅट की माझं एखादी कन्सेप्ट माझी क्लिअर नाही आहे किंवा ह्या कन्सेप्टमध्ये मी क्लिअर नाही की ह्या टॉपिकमध्ये मी क्लिअर नाही आहे. मे बी ह्याच्यावर थोडे एफर्ट्स घेतले तर होऊन जाईल. मोर देन स्वतःला कमी हे करणं की मला नाही, माझ्याकडून नाही होत आहे. त्याच्यापेक्षा की हा कन्सेप्ट माझा क्लिअर नाही आहे, सो आय हॅव टू वर्क अपॉन इट. आणि जसं मी आय गेस पहिल्याच क्वेश्चनमध्ये आय गेस मी सांगितलं होतं की मॉक टेस्ट फक्त देत राहणं आणि त्याच्याबद्दल काहीच इंट्रोस्पेक्शन काहीच नाही करत आहे. मी फक्त मॉक टेस्ट देते की हा मी एवढे मॉक टेस्ट दिले, ते डझंट मेक एनी सेन्स. की एक मॉक टेस्ट दिल्यानंतर झालं, स्कोर आला, यू हॅव टू टेक अँड सिट विथ इट की माझं कुठे काय चुकलंय, कोणता क्वेश्चन चुकलाय, मी टाइम कसा मॅनेज केला, मी हरी केलं खूप की मी माझ्याकडे इतका टाइम होता की मी रिचेक पण करू शकते. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हेच मुलं मोस्ट ऑफ दी करत नाहीत. मॉक टेस्ट देतात आणि मग फ्लो मध्ये की अरे नाही मार्क्स येत नाहीयेत कन्सिस्टंटली, हे करत राहतात. सो मॉक टेस्ट मे बी तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर एखादे क्वेश्चन्स नाही आले ते परत सॉल्व्ह करणं विदाउट एनी हेल्प. हे पण आहे खूप की बुक्स येतात तर आपण काय करतो की बघतो मागे पटकन की आन्सर नाही येत, काय आहे कसं आहे. नाही, म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्या प्रोसेस थ्रू जात नाही पूर्ण की माझ्याकडून का नाही येते आन्सर, मी कुठल्या स्टेपला मिस्टेक करते, कोणती ती स्टेप आहे, हे यू हॅव टू फाइंड आउट. आणि ते एकदा कळलं की मग यू कॅन सी चेंजेस. आता खूप साऱ्या मुलांना ही जाणून घेण्याची उत्सुकता असते की एखादा टॉपर स्टुडंट कसा अभ्यास करतो, कारण असे पूर्ण टोटल स्टुडंट्समधून जे सिलेक्टिव्ह स्टुडंट्स असतात जे MST-CET आणि बोर्ड्समध्ये दोन्हीमध्ये पण चांगला स्कोर करतात. तर एखाद्या टॉपरची अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? ओके, सो अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी ऑफकोर्स अगेन डिफर करते की तुम्ही कुठल्या वेजमध्ये तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह आहे, तुमच्यासाठी जास्त एफिशियंट आहे. थोडंसं एक गोष्ट याच्यात मी सांगायची आहे की जेव्हा रीडिंग करतो आपण, ओके, फर्स्ट स्टेप कुठली पण असते, कधी पण फर्स्ट स्टेप असते एखाद्या टॉपिकला इंट्रोड्यूस होणं इज विथ रीडिंग. ठीक आहे. सो तुम्हाला जर वाटत असेल की मी कॉलेजला जाऊन बसणार, पहिल्या दिवशी लेक्चर करणार आणि मग मला समजणार की टॉपिक काय आहे आणि मग मी घरी येऊन ठीक आहे झालं, नाही. तुम्हाला प्रायर हँड पहिलंच कॉलेजमध्ये जायच्या आधी तो टॉपिक इंट्रोड्यूस व्हायच्या आधी सगळ्यांना तुम्हाला माहित पाहिजे की तो टॉपिक काय आहे. इवन इफ तुम्ही मे बी खूप थरोली नाही वाचलाय, बट ॲटलिस्ट यू हॅव टू बी सम सॉर्ट ऑफ आयडिया की लेट्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय असतं. मग तुम्ही काय करता, फॉर एक्झाम्पल लेट्स आपण आता टेक्स्टबुक ओपन केलं, ठीक आहे, आपण रीड करणार. रीड केल्यानंतर बऱ्याचदा काय करतो आपण की बरेच मुलं काय करतात की रीड करतात, हायलाईट पण करतात आणि मग दुसऱ्यांदा रीड करताना ना असं गो थ्रू करतं, हा ठीक आहे, हे हायलाईट केलंय, हे झालं, हे मला येतं, हे ती फेमिलिअरिटी आहे. इट्स लाईक की ओके, हे मी माझ्या डोळ्याकडून खूपदा गेलंय म्हणजे मला माहिती आहे. रिकॉल करता येतं की नाही हे माहित नाही. फेमिलिअरिटी आणि रिकॉल करणं हे 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. सो मोस्टली काय करायचं की टेक्स्टबुक आपण रिडिंग करतोय ना, हायलाईट केलं, पहिल्यांदा रीड केलं, दुसऱ्या वेळा हायलाईट केलं, तिसऱ्या वेळा हायलाईट केलेलं पण डोळ्या खालून गेलं की बंद करून बाजूला ठेवायचं. ब्लँक पेपर घेऊन आपण लिहायचं की मी काय वाचलं किंवा मला काय आठवतं, मला कुठल्या लँग्वेजमध्ये कुठल्या वेमध्ये मला ते कॉम्प्रिहेंड केलंय मी, हे लिहून काढायचं. सो आपल्याला एक चांगली अंडरस्टँडिंग होते. पॅरलली करायचं, जेव्हा कॉलेजमध्ये टॉपिक सुरू असतो ना तेव्हा ते साईड बाय साईड करायचं ह्या गोष्टी. आणि मग एकदा कॉलेजमध्ये झालं शिकवून की मग आपण युजली क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ठीक आहे, त्यानंतर मग PYQs वर जातो है ना, PYQ सॉल्व्ह करतो. आणि मग काय करतो की झालं चॅप्टर झाला की झाला, त्यानंतर आता कधी बघायचं डिरेक्टली 2 वर्षानंतर एक्झामच्या वेळी. बट इथे मिस्टेक होते मोस्टली. मग ते खूप टॉपिक्स आपण विसरून जातो किंवा काय होतं, कसा सॉल्व्ह करायचं होतं, कधी कधी क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायची मेथडॉलॉजी असते ती पण विसरून जातो. सो मग एखादा झाला ना चॅप्टर की मे बी एक ना असं 2 वीकमध्ये एकदा किंवा 3 वीक्स नंतर असं एक ठेवायचं, एक थोडे 2-3-4 दिवस ना की काय काय केलेलं रिकॅप करायचं पूर्ण. ओके, ठीक आहे. आणि मग रिकॅप थ्रू परत एकदा जायचं, आपले नोट्स असतील, मायक्रो नोट्स बनवायचे मोस्टली, हे खूप
इफेक्टिव्ह पॉईंट टू असतं. बी नोटेड. मायक्रो नोट्स बनवायचे आणि मग त्याच्या थ्रू जायचं. काही असे पण क्वेश्चन्स असतात ना जे मे बी खूप रिपिटेटिव्ह असतात, PYQs मध्ये एक पॅटर्न असतो, किंवा असे क्वेश्चन्स असतात जे ते थोडे ट्रिकी असतात, त्याला पण स्टार मार्क करून ठेवायचं. आणि मग जेव्हा आपण रिवाईज करतोय हे काही वीकच्या एंडला, तेव्हा असे मग मायक्रो नोट्स आणि मग असे काही क्वेश्चन्स आहेत जे ट्रिकी होते त्यांना गो थ्रू करायचं आणि देन मूव्ह अहेड. ओके, सो 2-3 पॉईंट्स आपल्याला कळालेत की तुम्ही पहिल्यांदा कन्सिस्टंट असलं पाहिजे आणि तुमच्याकडे शॉर्ट नोट्स अगदी वेल प्रिपेअर्ड असले पाहिजेत, राईट? ओके, आणि तू मला रिसोर्सेसबद्दल सांग, जे आपण मगाशी राहून गेलं आपलं, की कोणते रिसोर्सेस मुलांनी यूज केले पाहिजे. मी असे रिसोर्सेसबद्दल नाही बोलत आहे की कोणतं तरी टार्गेटचं बुक घेतलं, आर्यनचं बुक घेतलं, तर असे काही रिसोर्सेस यूट्यूब चॅनल्स असू शकतील की कोणाचे नोट्स असू शकतील, तर असे काही मुलांना काय सांगशील, कोणते रिसोर्सेस वापरले पाहिजे? थोडंसं माझं कॉन्ट्रोवर्शियल असू शकतं आणि माझं पर्सनल आहे जे मी यूज केलं आहे. बट फर्स्ट ऑफ ऑल अगेन तुम्हाला खूप गोष्टी, खूप रिसोर्सेस भेटतात इंटरनेटवरती, तर आपण अगेन कन्फ्यूज होऊन जातो की अरे कुठे. काही मुलं काय करतात, थोडं अर्ध जर्नी एका फॅकल्टीला पकडतात, दुसऱ्या फॅकल्टीला पकडतात. आमचं काय झालेलं, कोचिंग क्लासेस होते आमच्या क्लासेसमध्ये फॅकल्टी चांगली यायची, लाईक लिटरली IITians यायचे शिकवायला, बट ते फ्रिक्वेंटली बदलत राहायचे, चेंज व्हायचं राहायचं. एक फॅकल्टी निघून जायचा, मग दुसरा यायचा आणि मग ते आमची लिंक तुटायची आणि तो प्रॉब्लेम व्हायचा. ठीक आहे, त्यामुळे आमचं साईड बाय साईड सुरू असायचं की जरी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवतात तरी पण ऑनलाईन सुरू आहे काहीतरी आम्ही बघतोय. मग खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही ऑनलाईन रेफर करत असाल तर तुम्हाला स्वतःला बसून ते सगळे व्हिडिओज बघून तुम्हाला कोणाचं टीचिंग जास्त समजतंय, तुम्हाला कोणाचं टीचिंग जास्त इफेक्टिव्ह वाटतंय, ते तुम्हाला स्वतःला फाइंड आउट करायला पाहिजे. हे सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. आता माझं ठीक आहे मी सांगते, फिजिक्सवाल्याचे अलग पांडेचे ओरिजिनल व्हिडिओज होते जेव्हा तो ब्लॅक बोर्डवरती चॉक घेऊन लिटरली शिकवायचा, माझ्यासाठी तेच सगळ्यात मला खूप हेल्पफुल वाटायचं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट ते बोर्डसाठी आहेत का प्रेफरेबल? ते NCERT पूर्ण NCERT बेस्ड आहे. ओके ओके, सो तेव्हा मी ते रेफर करायचे. मी ऑनेस्ट. सो तू सुरुवातीला म्हटलेलंस की तू PCMB पूर्ण घेतलेलंस, तर तू मुलांना कसा मेसेज देशील की तू बायो जे घेतलेलंस, तू बॅक ऑफ द स्टेज मला सांगितलंस की 4 महिने जेव्हा एक्झामचे होते तेव्हा तू डायरेक्ट बायोवरती शिफ्ट झाली, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? तर इनिशियली ऑब्व्हियसली माझं PCM होतं आणि CS घेतलं होतं मी त्याच्यासोबत. सो 11th झाली माझी, 12th सुरू झाली तेव्हाच मला थोडंसं माझा इंटरेस्ट कमी व्हायला लागलेला CS मध्ये. आणि सुरुवातीपासून माझ्या डोक्यात होतं की मला CSIT इंजिनिअरिंग नाही करायचं आहे, तरी पण ते डोक्यात असतं ना की PCMB एकत्र कसं घेणार, खूप टफ होऊन जाईल म्हणून नव्हतं घेतलं. बट मला थोडं बायोलॉजीमध्ये क्युरिओसिटी यायला लागली होती आणि मला वाटलेलं की मी ऑप्ट करायला पाहिजे, PCM PCB दोन्ही द्यायला हवं असं मला वाटलं. थोडेसे इश्यूज पण होते मॅनेजमेंटसोबत, तर मग मी एकदम 12th अर्ध झालं आणि एकदम आपला फॉर्म येतो जेव्हा एक्झामचा, एकदम 4 महिन्या आधी एक्झामच्या, तेव्हा मला तर लास्ट डिसिजन घ्यायचा मोमेंट होता की काय करायचं, CS घ्यायचं मी बायोलॉजी घ्यायचं. आणि तेव्हा मग मी फॅकल्टीज बरोबर डिस्कस वगैरे केलं, तर ते मला म्हणाले की बघ तुझी तयारी असेल, तुला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल आणि इतकं करायचं असेल पॅशनेटली, तर घे मग बायोलॉजी, होऊन जाईल. आणि मग मी स्विच केलं, तिकडे बायोलॉजी घेतलं. खूप जण माझ्या फ्रेंड्सने पण मला म्हटलं तेव्हा की तू काय करतेस, हे काय इन्सेन आहे लास्ट मोमेंटला स्विच करणं. बट मला इंटरेस्ट होता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल एखाद्या सब्जेक्टमध्ये तर ते होऊन जातं. तुम्हाला इंटरेस्टच नाहीये त्याच्यात तर खूप एफर्ट्स घालायला लागतात. मग मला ते बायोलॉजी मी ऑब्व्हियसली गो थ्रू केलेलं की मला काय काय करायला लागणार आहे मला माहित होतं, याची आयडिया मला एकदम ब्लाइंडली पण नव्हते. मी जेव्हा मला वाटलं डिसिजन घ्यायचा आहे तेव्हा मी एक रफली गो थ्रू केलेलं की काय काय टॉपिक्स आहेत, किती होईल माझ्याकडून नाही. आणि मग मी स्विच केलं आणि मग माझा डेडिकेटेड पिरियड 4 महिन्यामध्ये रोज एक पर्टिक्युलर स्लॉट ऑफ टाइम असायचा जिथे बायोलॉजीला मी प्रेफर करायचे. मग बायोलॉजीमध्ये मोस्टली इट इज की टेक्स्टबुक्सवर, की आपण टेक्स्टबुकची एक लाईन आपण रीड करणं, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. बायोलॉजी वगैरे आपण सब्जेक्ट असे बोलतो तेव्हा NCERT असेल, जर नीट असेल तर, किंवा CET साठी स्टेट बोर्डचं बुक पण इनफ आहे. सो टेक्स्टबुक इम्पॉर्टंट आहेत. आणि जर काही बायोलॉजिकल मेकॅनिझम्स काही असतील जे टेक्स्टबुक वाचून थोडा कळत नाही आहेत, त्याच्यासाठी मी व्हिडिओज बघितलेत फक्त, बाकी टेक्स्टबुकवरून होऊन गेलं. आणि फक्त एवढंच नाही आहे तर तिने बायोलॉजीमध्ये इवन हायेस्ट स्कोर होता तिचा पूर्ण सब्जेक्ट लिस्टमधून, तो होता 98 मार्क्स.
तर खूप चांगला स्कोर होता. शेवटच्या 4 महिन्यांमध्ये एवढं क्लच करणं आणि एवढा चांगला स्कोर करणं याच्यासाठी मी म्हणेन फक्त पॅशन लागतं आणि तुमची जिद्द लागते की तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करताय, कसं तुमचं प्री कंडिशनिंग काय आहे, तुम्ही कशा आणि गोष्टींमधून मोस्टली तुमचा बेस जर स्ट्रॉंग असेल ना, की तुम्ही एकदम बेस पासून सगळं करत गेलात ना, तर तुमचं आरामात होऊन जातं. सो बेस स्ट्रॉंग असायला पाहिजे आपल्या कुठल्याही सब्जेक्टमध्ये, पुढे आपण करू शकतो. आणि तिला पूर्ण ट्राय पण करायचं होतं स्वतःला की कोणत्या ठिकाणी ती फिट बसते, राईट. आता सगळे स्टुडंट आहेत जे पूर्ण MHTC आणि बोर्ड्स करतात, तर कोणत्या पण स्टेजला स्टुडंट असू शकतो. आपली प्रिपरेशन स्टार्ट करतोय, तो मिडमध्ये आहे किंवा एक्झाम फेजमध्ये आहे, तर त्या तिन्हींना तू आता मेसेज काय दिसेल? ओके, सो मी जेव्हा कोचिंगमध्ये होते तेव्हा एक फेज होता जेव्हा आम्ही सगळेच खूप स्ट्रेस्ड होतो आणि खूप ना कन्सिस्टंटली स्कोर्स लो येत होते. तेव्हा आमचे एक फॅकल्टी होते, त्यांनी आम्हाला हा ॲडवाईस दिला होता, तोच मी फॉरवर्ड करेन. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता तुमच्या हातात जेवढा पण टाईम आहे, 1 वर्ष असेल, 4 महिने असतील किंवा जो काही टाईम आहे, तुमच्या हातात जेवढा टाईम आहे, तुमच्या हातात आहे की तुम्ही अभ्यास करू शकता. सो तुमचं जेवढं 100%, 110% जेवढं तुम्ही देऊ शकता आत्ता ह्या प्रिपरेशनसाठी, तेवढं तुम्ही द्या. इफ यू आर एबल टू मेक इट, जर झालं, तुम्ही सक्सेसफुल झाला, तर त्याच्यापेक्षा बेटर काहीच नाही आहे. बट लेट्स से तुमच्या एक्सपेक्टेशन्स पर्यंत तुम्ही नाही पोहोचू शकला, तर लेट्स से त्याच्यापेक्षा कमी केलं, तरी पण ॲटलिस्ट तुम्हाला रिग्रेट नाही राहणार नंतर कधीच की मी माझ्या पोटेन्शियल पर्यंत ट्राय नाही केलं, किंवा मी माझा पोटेन्शियल होतं, मी करू शकत होतो, पण मी तेवढं केलं नाही, हा रिग्रेट नाही राहणार. ॲटलिस्ट तुम्ही तुमचं 100% द्याल, तुम्ही सॅटिस्फाईड असाल तुमच्या परफॉर्मन्स सोबत, तर मग होऊन जाईल सगळं. ओके, सो मुलांनी फक्त आता एवढं लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवा. मेन तुमचा अभ्यास आणि बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स याच्यामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये आणि डिस्ट्रॅक्शन आपल्या प्रिपरेशन सोबत ऑनेस्ट राहा. ओके 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 येस, जे आपण मगाशी पण सांगितलं मुलांना की तुम्ही मॉक टेस्टमध्ये स्वतःशी ऑनेस्ट राहा. तुमचा स्कोर चिटिंगने घेण्यापेक्षा तुमच्या मेहनतने घ्या. आणि येस, एक चांगला मेसेज आज मुलांपर्यंत गेला असेल अशी मी एक आशा व्यक्त करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर एखादी पालक असाल किंवा तुमचा रिलेटिव्ह एखादा क्लास 12मध्ये असेल, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज रिलेटेड टू क्लास 12th आणि वेगवेगळ्या डिफरंट फील्ड्सबद्दल मी घेऊन येत असतो. तर येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हसत राहा, आनंदी राहा आणि असेच अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.